नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला क्लास 9चा मेजरमेंट ऑफ मॅटर याचं लेक्चर सेकंड बघायचं आहे. चला तर मग सुरू करूया. बघा, आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला द मास ऑफ ॲन ॲटम ह्या पॉईंटपासून सुरुवात करायची आहे. तर लक्ष द्या. मास ऑफ ॲन ॲटम is concentrated in its nucleus and it is due to the proton and neutron in it. बघा, तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला इथला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन किंवा न्यूक्लियस, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन हे थोडे बेसिक पॉईंट झालेले आहे. ओके, प्रोटॉन म्हटलं तर पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूट्रॉन म्हटलं तर सिम्पली तुमचा चार्जलेस. ओके, हे जे आहे हे कुठं असतं? न्यूक्लियसमध्ये, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? दॅट इज नथिंग बट व्हॉट? मास. ओके, मास ऑफ ॲटम इज अ कॉन्सन्ट्रेटेड इन अ न्यूक्लियस अँड ड्यू टू प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. म्हणून याला आपण प्रोटॉनला पी आणि न्यूट्रॉनला एन असं म्हणतो. द नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन म्हणजे पी प्लस एन, म्हणजे प्रोटॉन अँड न्यूट्रॉनची जर बेरीज आपण केली, ओके, तर त्यालाच आपण काय म्हणतो? ॲटॉमिक मास नंबर. ओके, याला अंडरलाईन करून ठेवा. नंतर प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर टुगेदर कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओन्स. बघा, यामध्ये एक महत्त्वाचा आणखी एक पॉईंट होतो. बघा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या दोघांच्या बेरजेला आपण ॲटॉमिक मास नंबर असं म्हणतो, आणि त्या दोघांना जर आपण कन्सिडर केलं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन टुगेदर, म्हणजे दोघांना काय कन्सिडर केलं तर काय म्हटलं पाहिजे? तर त्याला म्हणतो आपण काय? न्यूक्लिऑन्स. ओके, न्यूक्लिऑन्स. आणि इथं काय आपला ॲटॉमिक मास. ह्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट. An atom is a very very tiny. Then how do we determine its mass? आता बघा, ॲटम आपण जर म्हटलं तर हा सर्वात लहानातला कणापासून बनलेला असतो, बरोबर. तर त्याचं मास आपण कसं मोजायचं? तर हा एक मोठा प्रश्न आहे. तर बघा, त्याचं उत्तर दिलेलं आहे. द सायंटिस्ट टू स्ट्रगल विथ दिस क्वेश्चन. इट हॅज नॉट अ पॉसिबल फॉर अ सायंटिस्ट ऑफ अ 19th century टू मेजर द ॲटॉमिक मास ॲक्युरेटली. 19व्या शतकामध्ये थोडंसं काय होतं? कठीणच होतं की एवढ्या छोट्या पार्टिकलचं मास आपल्याला मोजायचं, कारण त्यावेळेस टेक्नॉलॉजी त्याप्रमाणे नव्हती. ओके, देअर फोर द कन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम वॉज पुट फोर्थ. मग त्यावेळेस कुठला आला? रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट इथं बघण्यात आला. ओके, तर काय होता हा? अ रेफरन्स ॲटम वॉज रिक्वायर्ड for expressing a relative mass of an atom. The hydrogen atom, being the lightest, was initially chosen as the reference atom. बघा, रेफरन्स ॲटम म्हणजे बघा, आता रेफरन्सचा अर्थ काय होतो? एखादी गोष्ट तुम्हाला प्रॉपर माहिती आहे, बरोबर, की याचं एवढं मास आहे, तर त्याच्यावरून जसं आपण आता 1 किलो आपण कन्सिडर केलं, ठीक आहे, 1 किलो हे एवढा अंदाज आहे आपल्याला. त्या 1 किलोच्या अगेन्स्टमध्ये आपण बाजूला एक दगड जर ठेवला 1 किलोचाच, बरोबर, बऱ्याच वेळेस भाजीवाले वगैरे वापरतात, तर त्यामध्ये आपण काय केलं? एक किलोच्या अंदाजावरून दुसरा दगड आपण 1 किलोचा वापरला वजन म्हणून, बरोबर, म्हणजे टोटल किती झालं? ते 2 किलो. त्याप्रमाणे ते झालं तुमचं रेफरन्स 1 किलो, बरोबर. तर इथं रेफरन्स म्हणून काय वापरलं त्यांनी? हायड्रोजन ॲटम, बरोबर. तो हायड्रोजन ॲटम हा काय आहे? छोटा आहे, लाईटेस्ट वेट आहे त्याचं, त्यामुळे तो रेफरन्स ॲटम म्हणून काय करण्यात आला? वापरण्यात आला. Next, the relative mass of hydrogen atom, which has only one proton in its nucleus, was accepted as a 1. बघा, याच्यामध्ये हायड्रोजनमध्ये काय असतो? फक्त एकच प्रोटॉन असतो, म्हणून त्याचं मास काय कन्सिडर करण्यात आलं? 1, बरोबर. Therefore, the magnitude of relative atomic masses of various atoms become equal to their atomic mass number. ओके, म्हणून त्यांनी काय केलं? त्याची मॅग्निट्यूड ऑफ रिलेटिव्ह ॲटॉमिक मास नंबर, ओके, त्याची जी मॅग्निट्यूड म्हणजे आपण जी बेरीज करतो आहे पी प्लस एनची, ओके, तर हा त्यांचा काय झाला? ॲटॉमिक मास नंबर कन्सिडर करण्यात आला. पुढं बघा, आता काय दिलेलं आहे? लेट अस सी हाऊ टू एक्सप्रेस द रिलेटिव्ह मास ऑफ अ नायट्रोजन ॲटम हॅविंग ॲक्सेप्टेड अ रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन ॲज अ 1. जसं आता आपल्याला काय हायड्रोजनचं आपण जसं 1 कन्सिडर केलेलं आहे मास, त्याप्रमाणे रिलेटिव्ह मास ऑफ नायट्रोजन आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे. तर बघा, मग आता यामध्ये कसं शोधणार आपण? त्याचं एक प्रॅक्टिकल दिलेलं आहे. द मास ऑफ अ नायट्रोजन ॲटम इज अ 14. हे किती? बघा, 14, बरोबर. कोणाचं? नायट्रोजनचं 14.
15 times that of a hydrogen of atom, म्हणजेच 14 आहे, म्हणजेच नायट्रोजन 14 झाला आणि हायड्रोजन 1 म्हणजे 14 म्हणजे 14 गुणिले 1 म्हणजे तुमचं 14. Therefore the relative mass of a nitrogen atom is what? 14. This is how the relative atomic masses of various elements were determined. On this scale, the relative atomic masses of many elements come out to be a fractional. Therefore, the course of time, different atoms were chosen as a referred. Finally, in 1961, the carbon atom was selected as the reference atom. In this scale, the relative mass a carbon atom is accepted as a 12. Then, the relative atomic masses of one hydrogen atom compared to a carbon atom become a 12 into 1 divided by 12, that is 1. बरोबर. सो आता रिलेटिव्ह माससाठी आपण काय कन्सिडर केलं? रेफरन्स कार्बनचा काय ॲटॉमिक मास नंबर 12. बरोबर. तर त्याला आपण 1 नायट्रोजनसोबत जर रिलेटिव्ह ॲटॉमिक मास जर काढायचं म्हटलं तर 12 into 1 divided by 12, तर 12 कॅन्सल झाली तर तुम्हाला किती मिळणार आहे? 1. द मास ऑफ 1 प्रोटॉन अँड 1 न्यूट्रॉन ऑन द स्केल रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस इज ॲप्रॉक्सिमेटली व्हॉट? 1. तो कन्सिडर किती केला जातो? आपण 1 हा कन्सिडर केला जातो. बघा आता एक तुम्हाला हे दिलेलं आहे बघा रिसर्च. द relative atomic masses of some element in the chart below are given. You have find the relative atomic masses of other. बघा एलिमेंट्स दिले नंतर ॲटॉमिक मास. ओके. हायड्रोजन ॲटॉमिक मास किती असतो? 1. हेलियमचा 4, लिथियमचा 7, बेरिलियम 9, बोरॉन 11, देन कार्बन 12, देन नायट्रोजन 14. त्याच पद्धतीने ऑक्सिजनचा इथे डॉट आहे, ऑक्सिजनचा किती असतो? 16, फ्लोरीन 19, देन निऑन. त्याचप्रमाणे बघा बाकीचे तुम्हाला एलिमेंट्स हे देण्यात आलेले. ओके. तर हे एलिमेंट्स प्रिपेअर करून ठेवा. याचा उपयोग आपल्याला नेक्स्ट जे आपण पॉईंट्स बघणार आहोत, ओके, त्यामध्ये याचा उपयोग होईल. नेक्स्ट, टुडे वी हॅव highly accurate method for measuring the mass of an atom directly. Hence, instead of a relative mass, unified mass has now been accepted as the unit of atomic mass. It is called as a Dalton. Its symbol is U. So 1 U is equals to 1.66053904 into 10 to the power minus 27 kg. बघा आता आपल्याला ॲक्युरेट मास मेजर करण्यासाठी काय नवीन इन्स्ट्रुमेंट डेव्हलप करण्यात आलेले, ते विथ द हेल्प ऑफ डाल्टन आपण ॲटॉमिक थेरी म्हणतो, राईट. त्यांचा वापर करून तर 1 U डाल्टन म्हणतो आपण त्याला. तर 1 U म्हणजे किती? 1.66053904 इंटू 10⁻³ kg. याला आपण 1 U ची किंमत असं म्हणूया. ओके. तर बघा केमिकल सिम्बॉल of a element. First, can you tell how is element is indicated in a chemistry? त्याचं नॉमेनक्लेचर वरून किंवा ॲटॉमिक मास नंबर वरून. राईट डाऊन द सिम्बॉल ऑफ एलिमेंट यू नो. तर तुम्हाला कोणते असे एलिमेंट जे सिम्बॉल आपण तुम्ही लिहू शकता. तर असे कुठले? कार्बन आहे, हायड्रोजन आहे, कार्बनचा C, हायड्रोजनचा H, ऑक्सिजनचा O, ओके, कार्बन डायऑक्साईड CO2, नायट्रोजन तुम्ही वेगळे मिथेन CH4, CH3, ओके. तर ह्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. थोडे बघा राईट डाऊन द सिम्बॉल ऑफ फॉर अ फॉलोइंग एलिमेंट अँटीमनी, आयरन, गोल्ड, सिल्वर, मर्क्युरी, लेड अँड सोडियम. ओके. तर हे तुम्हाला काय याचे तुम्हाला सिम्बॉल लिहिण्यास सांगितलेले आहे. ओके. तर फर्स्ट बघा अँटीमनी. अँटीमनीसाठी बघा रिप्रेझेंटेशन असतं दॅट इज SB. ओके. देन आयन. आयनला आपण लिहितो बघा Fe. देन गोल्ड आहे, गोल्डला आपण लिहितो AU. सिल्वरला लिहितो आपण AG, सिम्बॉल आहे, ठीक आहे. देन मर्क्युरी बघा, मर्क्युरीला आपण लिहितो HG. देन लेडला आपण लिहितो PB. देन सोडियमला आपण आपल्याला माहीतच आहे काय लिहितो NA.
ए. ओके, तर हे तुमचे काय त्याचे सिम्बॉल, राईट. नेक्स्ट बघा, डाल्टन यूज्ड अ सर्टन साइन रिप्रेझेंट अ एलिमेंट. फॉर एक्झाम्पल बघा, डॉट आणि त्याला काय आउटर सर्कल फॉर हायड्रोजन. हायड्रोजनसाठी म्हणजे एक्सपेरिमेंट पर्पजसाठी त्यांनी हायड्रोजनला लिहिण्यासाठी काय डॉट आणि त्याला सर्कल, हे हायड्रोजनचं. आता सी आणि मध्ये त्याला आउटर सर्कल फॉर कॉपर. ओके, हे इथं दिलेलं आहे त्यांनी. टुडे वी यूज अ सिम्बॉल डिटरमाइंड बाय IUPAC. आता IUPAC ही एक काय नॉमेनक्लेचरची सिस्टम आहे, ठीक आहे. तर याचा लॉंग फॉर्म दिलेला आहे बघा, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. हे पूर्ण जगभरामध्ये सारखंच असतं. ओके, म्हणजे आता कोणी जर म्हटलं मला हे नाव ठेवायचं असं चालणार नाही, हे IUPAC हे नेमनुसारच जावं लागेल. नेक्स्ट बघा, these are officially named and a symbol are used all over the world. Current method of choosing a chemical symbol is based on method of invented by a Berzelius. According to this method, a symbol of element is either first letter or a first or a second or another specific letter. It's of the two letter. The first is a capital लेटर अँड सेकंड इज अ स्मॉल. बघा आता ह्या बर्जिलियसच्या नुसार हे काय त्याच्या इनिशियल जसं हायड्रोजनचं H, कार्बनचं C, हे लेटर वापरून यांचे सिम्बॉल बनवण्यात आलेले, ठीक आहे. नेक्स्ट, मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. बघा, ॲटम ऑफ सम एलिमेंट सच ॲज हेलियम, निऑन हॅव इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. हे कोणावरच काही डिपेंड नाही आहे, कोण, हेलियम, निऑन. ओके, इट मीन्स दॅट दिस एलिमेंट आर इन द मोनोॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. मोनोॲटॉमिक म्हणजे काय, सिंगल एलिमेंट, ठीक आहे. समटाइम्स टू और मोर ॲटम ऑफ ॲन एलिमेंट कंबाईन्स टू फॉर्म अ मॉलिक्यूल ऑफ दॅट एलिमेंट. हे तर आपल्याला माहिती आहे मॉलिक्यूलची डेफिनेशन, बरोबर आहे. तर मॉलिक्यूल हे बऱ्याच वेळेस कसे बनवतात, एक किंवा दोन ॲटमच्या मिक्सचरनी हे काय बनवत असतं, मॉलिक्यूल बनवू शकतात. ओके, सच एलिमेंट आर इन अ पॉलिॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. पॉलिॲटॉमिक म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त असणारी, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल द एलिमेंट ऑक्सिजन, नायट्रोजन इन अ डायॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. ऑक्सिजन म्हटलं तर बघा, ऑक्सिजनमध्ये किती आहे, 2 आहे ना, 2 ऑक्सिजन. नायट्रोजनमध्ये किती बघा, 2 आहे. म्हणजे एक व्यतिरिक्त एकापेक्षा जास्त झाले ना, ते एकापेक्षा जास्त झाले म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला डायॲटॉमिक, ठीक आहे. हे लक्षात असू द्या. पुढे बघा, वेन ॲटम ऑफ अ डिफरंट एलिमेंट कंबाईन विथ इच अदर द मॉलिक्यूल ऑफ अ कंपाऊंड आर फॉर्म. In other words, compound are formed by chemical attraction between a different element. बघा, सरळ सरळ कंपाऊंड कसा बनतो, तर दोन केमिकलच्या ॲट्रॅक्शनमुळं, ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, सिम्पली कंपाऊंड. ओके, नेक्स्ट बघा, मेक अ लिस्ट अँड डिस्कस. मेक अ लिस्ट ऑफ एलिमेंट इन अ मोनोॲटॉमिक अँड इन अ डायॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. मोनोॲटॉमिक म्हणजे त्याच्यामध्ये फक्त कार्बन म्हटलं तर C, आता हा मोनोॲटॉमिक झाला. आणि डायॲटॉमिक म्हटलं तर काय लिहिणार तुम्ही, ऑक्सिजन O2, बरोबर, नायट्रोजन N2. हे त्याचे एक्झाम्पल असे झाले. ओके, नेक्स्ट, मॉलिक्युलर मास अँड कन्सेप्ट ऑफ अ मोल. बघा, मॉलिक्युलर मास हा वेगळा प्रकार आणि कन्सेप्ट ऑफ अ मोल हा प्रकार वेगळा आहे. मॉलिक्यूल आणि मोल हे सारखं नसतं. मॉलिक्युलर मास बघूया फर्स्ट. द मॉलिक्युलर मास ऑफ अ सबस्टन्स इज अ सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम इन अ सिंगल मॉलिक्यूल ऑफ दॅट सबस्टन्स. बघा, ही डेफिनेशन दिली आहे त्यांनी की आपण मॉलिक्युलर मास कशाला म्हणायचं, द सबस्टन्स ऑफ सम, कोणाची बेरीज बघा, ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास म्हणजेच कोणाला म्हणायचं आपण, की असे त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन काय करतो आपण, यांची बेरीज करतो, त्याला ॲटॉमिक मास म्हणायचं, बरोबर. तर ते ॲटॉमिक मास यांची बेरीज आणि ऑल ॲटम इन अ सिंगल मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूलमधले हे त्या ॲटममधले सगळे मॉलिक्यूल यांची बेरीज. ओके,
that substance is called as a molecular mass. Like atomic mass, molecular mass is also expressed in the unit of Dalton म्हणजे U. बरोबर. आता हा U आपण बघितला तर 1 U इज इक्वल्स टू 1.66 समथिंग आहे. बरोबर. इंटू 10⁻⁻⁻⁷ बरोबर. तर ही त्याची व्हॅल्यू के जीमध्ये. नेक्स्ट, हाऊ टू डिड्यूस द मॉलिक्युलर मास ऑफ H2O. आता याला काय करायचं आहे आपल्याला, डिड्यूस म्हणजेच काय, रिड्यूस करून दाखवायचं आहे. तर बघा कशा प्रकारे हा बनलेला आहे. बघा आता H2O म्हटलं तर आपण पाणी असं म्हणतो. बरोबर. देन कन्स्टिट्युएंट बघा, वॉटरमध्ये काय असतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे 1 आणि ऑक्सिजनचा किती आहे 16. बरोबर. नंबर ऑफ ॲटम इन अ मॉलिक्यूल, आता हायड्रोजनमध्ये किती आहे तुमचे 2 म्हणून इथं 2. ऑक्सिजनमध्ये इथं काहीच नाही म्हणजे काय असतो 1. बरोबर. मॅथ्समध्ये जे आपण डोक्यावर जर काही नसतं म्हणजे 1 तसं घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता काय करायचं बघा, ह्या दोघांची काय करायचं आहे गुणाकार. 1 × 2 म्हणजेच तुमचं किती मिळणार आहे 2. बरोबर. 16 × 1 म्हणजे किती मिळणार तुम्हाला 16. बरोबर ना. तर हे तुमचं काय झालं, मास ऑफ कॉन्स्टिट्युएंट. बरोबर. तर म्हणजेच मॉलिक्युलर मास इज इक्वल्स टू सम ऑफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ ॲटॉमिक मास. मॉलिक्युलर मास ऑफ H2O कसं फाइंड करणार मग, ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. ॲटॉमिक मास किती झालं आपलं 1. बरोबर. 1 × नंबर ऑफ ॲटम म्हणजेच किती × 2. बरोबर. म्हणजे 2 अधिक 16. या दोघांची सरळ बेरीज करायची, तुमचं किती मिळतं ते 18. म्हणजे हायड्रोजन वॉटरचं काय झालं मग तुमचं मॉलिक्युलर मास दॅट इज 18 kg. बरोबर. ह्या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची, पण डायरेक्टच बेरीज नाही करायची, त्याला हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलेच पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. आता थोडासा रिॲक्शनचा पार्ट चालू होतो आहे बघा. मागच्या 8th स्टँडर्डला पण तुम्हाला रिॲक्शन्स होता. मला वाटतं फर्स्ट रिॲक्शन तुम्हाला फोटोसिंथेसिसचीच होती. बरोबर. C6H12O6. ठीक आहे. ग्लुकोज आपण म्हणतो. तर त्याच रिॲक्शनची आता इथं आपल्याला अशा नंबर ऑफ एक्झाम्पल त्याचे बघायचे वेगवेगळ्या रिॲक्शन्सचे. ठीक आहे. सो यूज युअर ब्रेन पॉवर. फॉलोइंग आर ॲटॉमिक मासेस of a few element in a Dalton and a molecular formula of some compounds. Deduce the molecular masses of those compound. बघा आता जसं आपण H2Oचं काढलं ना ॲटॉमिक मास, तशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे बाकीच्या कंपाऊंडचं पण काढायचं आहे. ॲटॉमिक मासेस काय, हायड्रोजनचं 1. ठीक आहे. ऑक्सिजनचं 16. हे रेफरन्ससाठी तुम्हाला. नायट्रोजनचं 10, कार्बन 12, पोटॅशियम 39, देन सल्फर 32, देन कॉपर 40, देन सोडियम 23, क्लोरीन 35.5, मॅग्नेशियम 24, ॲल्युमिनियम 27. ठीक आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला दिली काय आहे NaCl. आता NaCl म्हटलं तर Na म्हटलं तुमचा हा 1 झाला. बरोबर. आणि Cl म्हटलं तर हा तुमचा क्लोरीनचा झाला. बरोबर. तर मग काय करायला लागणार तुम्हाला, आता वरती जसं एक टेबल दिलेला आहे बघा हा. ठीक आहे. तर हा टेबल तुम्हाला रेफर करावं लागणार. ओके. तर हा टेबल रेफर ज्यावेळेस करशाल तुम्ही त्यावेळेसच तुम्हाला काय मिळणार, यातल्या व्हॅल्यू मिळणार. आता बघा तुम्हाला दिलेलं आहे पहिले काय आहे NaCl. तर Na किती तुमचा 23 गुणिले Na किती आहे 1. बरोबर ना. आणि Clचा किती तुम्हाला 35 म्हणजेच 35.5 गुणिले केचे किती आहे क्लोरीनचे 1च आहे. मग आता काय करावं लागणार 23 गुणिले 1 म्हणजे 23 झालं. 35.5 गुणिले 1 म्हणजे 35.5. या दोघांची काय करायची बेरीज. किती येणार हे 0.5 जशाच तसं. हे किती झाले 8, हे किती झाले 5 म्हणजे 8.5 आला हे तुमचा पहिला. तशाच प्रमाणे काय करायचं आहे तुम्हाला ह्या सेकंडच्या पण काय करायच्या MgCl2 म्हटलं तर त्यांना 2 ने मल्टिप्लाय करायचं. हे काय करायचं सॉल्व करायचं. ठीक आहे. हे होमवर्क असणार आहे तुम्हाला. हे स्वतः सॉल्व करा जेणेकरून तुम्हाला काय होईल समजेल की कशा प्रकारे ह्या गोष्टी मॅच होत आहे. ठीक आहे. आता बघा सेकंड त्यामध्ये मोल. ट्राय दिस. वे सिंगल ग्रेन्स ऑफ तूर डाळ आणि मसूर डाळ अँड चना डाळ ऑन द बॅलन्स. व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स. बघा
तुम्हाला काय करायचं आहे, एक तूर डाळ असते ना, त्याचं एक काय करायचं तुम्हाला सिंगल ग्रेन घ्यायचं आहे, म्हणजे एक तुकडा. नंतर मसूर डाळीचा तुकडा घ्या किंवा एक अख्खा तुकडे घ्या सगळ्यांचे, आणि चना डाळ घ्या. बरोबर. तर तुम्हाला ते वेट करताना काय होईल, आता हे तुम्हाला वेट एवढं जाणवणार नाही, कारण ते काय कमी वजनाचे, फक्त जे थोडंसं मोठं असेल ते थोडंसं असं वाटेल जड आहे म्हणून. ठीक आहे. सेकंड बघा काय दिलं आहे, वे 10 ग्राम ऑफ अ तूर डाळ, मसूर डाळ अँड चना डाळ each and count the number of dal grains on each kind in the weight portion. Is the number same in each portion or different? हे फार महत्त्वाचं बघा. तुम्हाला आता पहिले सिंगल तुकडा घ्यायचा सांगितलं, आता काय सांगितलं 10 किलोचा 10 ग्रॅम घ्यायचे तुम्हाला. 10 ग्रॅम जर घेतलं तर तुमचे त्यातले जे दाणे हे थोडे सगळे सारखे असणार आहे. ज्याचं आकार मोठा असेल त्याचे दाणे कमी भरल, ज्याचा छोटा आकार असेल त्याचे दाणे जास्त भरल. बरोबर. हे साधं कॉमन सेन्स आहे, राईट. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, हा असा क्वेश्चन थोडा लॉजिकल दिलेला आहे. थर्ड क्वेश्चन बघा, ड्रॉ अ लाईन स्केच ऑन अ पेपर अँड पेंट इट बाय अ प्लेसिंग ऑर पेस्टिंग अ दाल ग्रेन्स इन द सिक्वेन्स तूर, मसूर, बेंगल ग्राम अँड you will need to equal number of a dal grain of 3 kinds. Count that number and therefrom deduce the number of a grain of a tur dal, masoor dal and chana dal required for painting the picture. Also find out how many dozens of respective dal grains were required. आता बघा हे तुम्ही पेंटिंग वगैरे करायचे बघा, ते असं एक येतं फूल वगैरे असेल तर त्याच्या आउटर साईडला ते डाळ वगैरे लावायचे, लाल कलरची डाळ, पिवळ्या कलरची डाळ. बरोबर. तर हे ते पेंटिंगवर त्यांनी चिटकवायला सांगितलं आणि त्याच्यावरून तुम्हाला काउंट करायचं आहे की कुठल्या प्रकारे किती लागते तुम्हाला. बरोबर. तर डझनने जर तुम्ही काढले तर सरळ तुम्हाला समजेल की ज्याचा आकार छोटा असेल डाळीचा ते जास्त प्रमाणात राहणार. ओके. पुन्हा इथं काय आकारच महत्त्वाचा आहे. नेक्स्ट बघा, what interference will you draw about the weight of equal number of its different dal grains and a number of its dal grain in equal weight of different dals. बघा तुम्हाला यामध्ये कुठल्या वजनामध्ये काय फरक दिसून आला. ओके. जरी आपण इक्वल नंबरचे घेतले तर सिम्पली आकारानुसार त्यांचं वजन कमी जास्त होतं, हे आपल्याला यावरून काय आलं कळालं. ओके. नेक्स्ट बघा, थिंक अबाउट इट. How much of wheat, jowar and bajra seed is required for sowing 1 acre of land? Can this weight be correlated to the number of grain of respective cereals they contains? बघा यांनी सांगितलेलं बघा, आपल्याला एका एकरमध्ये म्हणजे गहू, ज्वारी आणि बाजरी ह्याचे किती आपल्याला म्हणजे हे लावावं लागेल, बी लावावं लागेल एका एकरसाठी, ते पहिले काढायचं. बरोबर. तर तुम्हाला लांबी गुणिले रुंदी, पहिले टोटल एरिया, दुसरी गोष्ट तुम्ही किती अंतरावर टाकणार आहे ते तुम्हाला काढावं लागणार. बरोबर. आणि त्याच्यावरून काय करायचं आहे, वेट सांगायचं आहे तुम्हाला. आता गहू जर म्हटलं थोडेसे कसे असणार आहे, साईजला जास्त असणार आहे. बरं. नंतर बाजरी थोडीशी छोटी असणार आहे आणि ज्वार ही मध्ये असणार आहे. बरोबर. तर यांच्या आकारानुसार ही वेगवेगळी असणार. बरोबर. पुन्हा तोच तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. नेक्स्ट बघा, कॅन यू टेल इट इज पॉसिबल टू वे 1 मॉलिक्यूल युजिंग अ वेइंग बॅलन्स. हे पॉसिबल आहे का, एक मॉलिक्यूलचं तुम्हाला वेइंग बॅलन्समध्ये चेक करता येईल का? तर हो, पॉसिबल आहे आता सध्याच्या कंडिशनला. नेक्स्ट, विल द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स बी अ सेम इन इक्वल वेट ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. नाही, हे वेगवेगळे असणार. बरोबर. वेगळ्या सबस्टन्सेसचे वजन हे वेगवेगळं असणार. बरोबर. थर्ड, इफ वी वॉन्ट इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ डिफरंट सबस्टन्स विल इट वर्क टू टेक इक्वल वेट दोज सबस्टन्स. जर आपण वेगवेगळे जर मॉलिक्यूल जर घेतले, ओके, इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल आपण जर घेतले वेगवेगळे सबस्टन्सचे, हे इक्वल राहणारच नाही. बरोबर. कारण जर तुम्ही घेतले आता हरभरे, तर हरभरे थोडेसे जाड असतं. बरोबर. बाजरी घेतली तर छोटे डॉट असतं. मग आता छोटे डॉट आणि बाजरी हे आपले काय म्हणतात हरभरा, यामध्ये तर फरकच असणार आहे. बरोबर. तर हे तुमचं पॉसिबल होणार नाही. राईट. नेक्स्ट बघा, when element and compound take a part in a chemical reaction, it is their atom and a molecule that react with each other
and therefore it is necessary to know the number of their atom and a molecule. बघा जसं आपण दाणे मोजतोय त्याप्रमाणे इथं मॉलिक्युल्स पण आपल्याला मोजावं लागणार आहे, बरोबर. किती, तर हे आपल्याला जसं तुम्ही आत्ता वेटचं पाहताय तसंच प्रमाणे तुम्हाला रिॲक्शनमध्ये पण पाहायचं आहे, ठीक आहे. However, while carrying out a chemical reaction, it is a convenient to measure out a quantity that can be handled instead of counting the number of atom and molecules. आपल्याला नंबर काउंट करण्यापेक्षा त्या बॅलन्स कसं करता एकमेकांना, बरोबर. तर हे महत्त्वाचं असणार आहे. द कन्सेप्ट ऑफ अ मोल इज यूजफुल फॉर दिस पर्पज. यासाठी आपण काय यूज करतो, मोल हा प्रकार यूज करतो. बघा मग, मोल इज अ क्वांटिटी ऑफ अ सबस्टन्स whose mass in a gram is equals to the magnitude of molecule of mass of substance in a Dalton. याला अंडरलाईन करून ठेवा. मोल म्हणजेच काय बघा. Thus the molecular mass of oxygen is 32 U. ओके, U Daltons म्हणतो आपण. And therefore 32 gram oxygen in a 1 mole of oxygen. The molecular mass of water is 18 U. Therefore the 18 gram of water make 1 mole of water. म्हणजे समजलं का. 1 मोल ऑफ वॉटर तयार करण्यासाठी 18 ग्रॅम घ्यावं लागणार तुम्हाला, आणि 1 मोल ऑफ ऑक्सिजन तयार करण्यासाठी 32 ग्रॅम तुम्हाला घ्यावं लागणार ऑक्सिजन, ठीक आहे. तर 1 मोल ऑफ अ कंपाऊंड इज द मास ऑफ दॅट सबस्टन्स इन द ग्राम इज इक्वल्स टू द मॅग्निट्यूड ऑफ इट्स मॉलिक्युलर मास. द याचा युनिट ऑफ मोल इज वॉट. बघा, द नंबर ऑफ मोल्स कसं काय फाइंड करणार, मास ऑफ अ सबस्टन्स इन ग्राम डिवाइडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ अ सबस्टन्स. हा त्याचा काय सिंपल फॉर्म्युला आहे. ओके, सो हा नोट करून घ्या. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.